रायझिंग डे निमित्त पंढरपूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. 13.63 लाखांचा मुद्देमाल जप्त, सोन्या चांदीचे दागिने व 35 मोटरसायकली फिर्यादींना परत. रायझिंग डे निमित्त पंढरपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच मोटरसायकली चोरी करणाऱ्या आरोपींकडून 13,63,500 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करून तो मूळ फिर्यादींना परत केलाय. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 457/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) अंतर्गत चोरीस गेलेले 8,81,700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 10 तोळे व 500 ग्राम चांदीच्या वस्तू आरोपींकडून जप्त करण्यात आल्यात. त्याचप्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 486/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 305(अ), 331(3)(4) अंतर्गत दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले 82,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने 2.2 तोळे देखील आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेत. याशिवाय सन 2025 अखेर एकूण 35 मोटरसायकली जप्त करून त्या संबंधित फिर्यादींना परत देण्यात आल्यात. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 13,63,500 रुपये इतकी आहे. सदर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम कुमार यावलकर, माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग यांच्या सूचनेनुसार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष पथक कार्यरत होतं. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आशिष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळ निरीक्षण, तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या यशस्वी कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व या कामगिरीत सहभागी अधिकारी व अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोसई राजेश गोसावी, पोलीस हवालदार सिरमा गोडसे, पोलीस हवालदार विठ्ठल विभूते, पोलीस हवालदार प्रसाद औटी, सचिन हेंबाडे, पोलीस नाईक पकाले, कपिल माने, शहाजी मंडले, पोलीस कॉन्स्टेबल बजरंग विचुकले, दीपक नवले, बडे अंमलदार तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पथक यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. रायझिंग डेच्या निमित्तानं करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होतंय. पंढरपूर शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेचं सर्वत्र कौतुक होतंय.